नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जीवन हे वेगळं आणि आपल्याला अनेक गोष्टी शिकवणार आहे। आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्या शिकण्यातूनच आपल्याला बरंच काही अनुभव मिळतात। आता पहा, आपण बऱ्याच वेळेला पोटासाठी इकडे तिकडे भटकत असतो। कोणी दूरच्या देशात जाऊन नोकरी करतं, तर कोणी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतं। हा फक्त प्रश्न आपल्यासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी निर्माण झालेला आहे। तर आपण पाहतो की यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जे कामगार असतात, त्यांचं हे जीवन जे आहे खूपच दुःखमय कष्टमय असतं। ज्या वेळेला ते खूप कष्ट करतात त्यावेळेला त्यांना पोटभर अन्न खायला मिळतं। देखो प्यारे बच्चों, जो कामगार होते हैं उनको जब बहुत मेहनत करते हैं तब उनको 2 वक्त का खाना मिलता है और उससे भी वो खुश होते हैं। उनको ऐसे लगता है कि आज हमारा दिन जो है दुख में बीत रहा है तो कल वो दिन जरूर सुख का होगा। इसी क्रम से वो जो है आगे जीवन को बढ़ाते रहते हैं। आज हम जो कविता देख रहे हैं उसमें 2 दिवस ही कविता आहे। या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी सुद्धा कामगारांचे सुख दुःख आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये नारायण सुर्वे यांनी कामगार जो आहे हा कशा पद्धतीने जीवन जगत असतो, त्याला येणाऱ्या समस्या कशा आहे आणि तो फक्त भाकरी शोधण्यासाठी आपलं जीवन कसं व्यतीत करतो आणि विचार करत असतो की आज 2 दिवस दुःखात गेलेले आहे, तो 2 दिवस जे आहे आपले वाट पाहण्यात जातील म्हणजे सुख येईल, या आशेवरच तो कामगार जगत असतो। चला तर मग पाहूया आपण कविता 2 दिवस नारायण सुर्वे लिखित। विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता पाहत आहोत 2 दिवस। यामध्ये कवी आहेत नारायण सुर्वे। 1926 ते 2010 हा त्यांचा कालखंड आहे। प्रतियश कवी, ऐसा गामी बहाया, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादि कविता संग्रह प्रसिद्ध है। मतलब जो उन्होंने कविताएं लिखी है उसके बारे में यहाँ पर जानकारी दी है। स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेची जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली। मतलब उनके लिखने का तरीका उनके जैसे ही सुंदर था। कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात। मतलब जो कामगार है उनके जो सुख दुख जो है उनकी प्रेरणा स्थान पर है। इसी पर आधारित उन्होंने बहुत सी कविताएं लिखी हुई है। माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे। मतलब इंसान पर उनकी श्रद्धा है और उसी से उनकी कविता जो है बनी हुई है। या कवितेतून मतलब या यानी इस कविता से 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिन जो है इंतजार में बीता, 2 दुःखात गेले और 2 दिन जो है दुख करने में चला गया। असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना, ऐसे उन्होंने जीवन का वास्तव चित्र जो है बताते हुए, भाकरीचा चंद्र जो रोटी है उसका चंद्र जो है शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, तो उसको ढूंढते ढूंढते जो है जिंदगी हमारी बर्बाद हो चुकी है। असे भीषण जीवन सत्य कवि ने मांडले आहे। तो ये जीवन की सत्यता जो है मतलब इंसान पेट के लिए किस तरह से जो है अपना जीवन बिता देता है, इसके बारे में सच्चाई जो है यहाँ पर कवि ने बताने का प्रयास किया है। पण हे सत्य मांडताना, लेकिन ये सच बताते हुए जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिलने ते सूचित करतात। लेकिन इस दुनियादारी में क्या करना है, हमें दुख को जो है हजम करना है और किस तरह से हजम करना है इससे हमें सिखाने का उन्होंने प्रयास किया और सूचित किया है कि हमें दुख को हजम कर कर जीवन को जीना चाहिए। तो हम कविता को पढ़ते हैं और देखते हैं। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता वाचन करूया। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले. कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वळवले नाहीत, हर घडी अश्रू वळवले नाहीत, पण असेही क्षण आले. हर घडी अश्रू वळवले नाहीत, पण असेही क्षण आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. झोतबट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोतबट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता वाचन केली. मला असं वाटतं तुम्हाला वाचण्यापेक्षा गायनामधून खूपच ही कविता आवडेल. तर चला आपण गायनाला सुरुवात करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत, डोईवर उन्हाळे. हिशोब करतो आहे किती राहिलेत, डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचवलेले, कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वळविले नाही, हर घडी अश्रू वळवले नाही, पण असेही क्षण आले, पण असेही क्षण आले. तेव्हा अश्रूचा मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा अश्रूचा मित्र होऊन सहाय्यास धावून आले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. दुनियेचा विचार हर घडी केला, दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुनियेचा विचार हर घडी केला,
अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शिकावे पोलाद तसे, आयुष्य छान शिकले, झोतपट्टीत शिकावे पोलाद तसे, आयुष्य छान शिकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 दिवस ही कविता पाहत आहोत नारायण सुर्वे यांची लिखित. यामध्ये कामगारांच्या जीवनाचे या ठिकाणी सुखदुःखाचे वर्णन जे आहे नारायण सुर्वे यांनी केलेले आहे. तर नारायण सुर्वे म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. वाट पाहण्याने इंतजार करना, हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. मतलब जब मैं हिसाब किताब कर रहा हूँ तो यहाँ पर मैं देख रहा हूँ, डोई म्हणजे काय, डोक्यावर. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. बर्बाद होणे म्हणजे वाया जाणे. तो या ठिकाणी त्यांनी सांगितले कि जिंदगी जो है बर्बाद हो गई, यानी वाया जाने. तो जो है यहाँ पर हम लोग अर्थ देखने वाले हैं. तो या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी म्हटलेलं आहे, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. तो यहाँ पर उन्होंने कहा है, नारायण सुर्वे इन्होंने, कि मनुष्य का जीवन जो है वो कैसे है, छोटा सा होता है, कुछ पल का होता है. तो इसमें जो है वो 4 दिन जो है जीवन के जीता है. तो इसमें जो है कुछ दिन सुख के आते हैं, कुछ दुख के आते हैं. तो वो हमेशा इंतज़ार में रहता है कि कल मेरा दिन जो है सुख के आएगे, और वो प्रतीक्षा करते रहता है. वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा करणे. आणि जीवनात जे काही मिळेल तो ते सहन करत असतो, ते स्वीकार करत असतो. हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला. तो यहाँ पर उन्होंने बताया है कि मैं जब हिसाब करता हूँ, मतलब यहाँ पर उन्होंने बताया है कि मनुष्य का जीवन जो है बहुत उनको मेहनत करनी पड़ती है, तब उसको जो है जो चाहिए वो मुकाम पा सकता है. मनुष्य जो आहे तो खडतर आयुष्य जगता जगता त्याची हयात संपत आली. मतलब मनुष्य जो है कठिन जिंदगी जीते जीते उनका जीवन जो है समाप्त होता है. वयाचा जमा खर्च जेव्हा तो मांडत आहे, मतलब वो जीवन का हिसाब किताब लगा रहा है, तब उसे ऐसा समजता है, उन्हाळे जायचे तेवढे गेले, कडक उन्हात रापलेले किती आयुष्य उरले, म्हणजे जितने दिन हमें जाने थे उतने तो चले गए. तो उसमें अब उन्होंने कहा है, शेकडो वेळा, मतलब कई बार जो है चंद्रासारखे चमचमत शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले. मतलब कई बार उन्होंने अच्छे दिन को भी देखा है. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. तो उन्होंने उसमें बताया है कि जो है कई बार मैंने चंद्र देखा है, तारे फुललेले पाहिले आणि रात्र धुंद होतानाही पाहिली. त्यानंतर अगदी कमी जीवन जे आहे उपभोगलेले आहे. बाकी सर्व आयुष्य जे आहे त्याचे जे आहे पोट पाण्यासाठी जे आहे पूर्ण जीवन जे आहे त्याचे निघून गेलेले आहे. म्हणजेच भाकरीचा चंद्र जो आहे तो शोधण्यात, म्हणजे आपली भूक शमवण्यामध्ये त्याचं जीवन गेलेलं आहे. म्हणजे जो काही गरीब व्यक्ती आहे तो काय करत असतो, आपल्या उदरनिर्वाहासाठी काय करत असतो, इकडे तिकडे भटकंती करत असतो आणि आपलं हे पोट हे भरत असतो, आणि या चिंतेमध्येच त्याचे जे आयुष्य आहे बर्बाद झालेलं आहे. आता पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे हात माझे सर्वस्व. हात म्हणजे त्याला आपण कर असे म्हणतो. तर या ठिकाणी सर्वस्व, सर्वस्व म्हणजे स्वतःचे अस्तित्व. आता जर आपल्याकडे हातच नसेल तर आपण कष्ट करू का, नाही. म्हणून त्यांनी सांगितलेले की हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाण रस राहिले. गहाण ठेवणे आणि गिरवी रखना. तो यहाँ हम लोग मराठीमध्ये म्हणतो आपण गहाण म्हणजे तारण ठेवणे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की हे हात माझे सर्वस्व. सर्वस्वाचा अर्थ आपण या ठिकाणी काय पाहिलेला आहे, स्वतःचे अस्तित्व. कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वळवले नाहीत.
पण असेही क्षण आले, देखो हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। यह कवी कहना चाह रहा है की या हाताने मी खूप कष्ट केलेले आहेत, या हाताने काय केलेले, मी खूप कष्ट केले आणि हे हात माझे कर्तृत्व आहे, हे माझे सर्वस्व आहे, आणि पण ते दारिद्र्याकडे मी गहाण ठेवले आहे। देखो उन्होंने बताया कि ये हाथ जो है मेरा सब कुछ है, लेकिन मैंने इसे गरीबी में रख दिया है, गिरवी रख दिया है, पण ते गरिबीकडे असल्यामुळे माझे कर्तृत्व पचून गेलेले आहे। म्हणजे माझ्याकडे कर्तृत्व आहे, काही करण्याची उमेद आहे, परंतु या गरिबीमुळे मी काहीही करू शकत नाही। कधी माझे हात मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले। तो उन्होंने कहा कि मैंने कभी अपने हाथों को ऊपर भी उठाने की कोशिश की है। कधी माझ्या हातून हात जे आहेत त्यांनी सतत काम केलेले आहे, अभिमानाने उंचावले आहेत, त्यातून असे काही कर्तृत्व घडले आहे। सुखाची स्वप्ने मी मनातल्या मनात रेखाटली, म्हणजे जे सुख आहे त्याची स्वप्न पाहिलेली आहेत, पण दारिद्र्यामुळे लेकिन गरीबी की वजह से जो है माझे हात जायबंदी झाले, यानी मेरे हाथों को कलम झालेले पाहिले, यानी कटे हुए देखे है। हाती माझ्या काही लागलेच नाही, स्वप्ने माझी माती मोल झालेली आहे। आयुष्यातील कष्ट सहन करता करता, मतलब जीवन के जो है कष्ट यानी मेहनत में करता रहा, और उससे क्या हुआ, डोळ्यात अश्रू आले, मेरे आंखों में आंसू भी आ गए। ते दरवेळेला मी कोरडे केले नाही, तो वाळवले मतलब सुखाना, तो जो वाळवले ने सुकवलेले, तो मैंने अश्रू को जो है कभी सुखाया भी नहीं। पण खड़तर आयुष्य ऐसे ही क्षण आले, मतलब जीवन में मेरे ऐसे भी कुछ क्षण आए यानी मौके आए, जब अशा वेळी झाले की अश्रूंना मी म्हणजे अश्रूंनीच मला साथ दिली आहे, ते माझे मित्र म्हणून माझ्या मदतीला धावून आले। तो ऐसा समय आया कि मेरे साथ कुछ नहीं था, तो ये आंसू ही मेरे साथ थे, जो मेरे दोस्त बनकर मेरे मदद के लिए दौड़कर आए हैं, ऐसा यहाँ पर कवि बताना चाहते हैं। पुढे कवी म्हणतात, दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो। अगा म्हणजे अरे, अगाचा अर्थ काय होतो, अरे, तर दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो। झोतबट्टी शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। तो यहाँ पर कवि बताना चाह रहे, मी कधीही एकल कोंड्याप्रमाणे फक्त स्वतःचा विचार केला नाही, मी कधी स्वार्थीही झालो नाही, मी या जगाचा समाजाचा विचार केला, त्यांची सुखदुःखे ही आपली मानली आणि मी काय झालो, जगमय झालो। म्हणजे या ठिकाणी मी प्रत्येक वेळी हर समय मैंने दुनिया का सोचा है कि मुझे लोगों के लिए कुछ करना है, कभी मैंने स्वार्थी बुद्धि नहीं थी, हमेशा दूसरों के सुखों का विचार किया है, और मैं उन्होंने बताया कि मी जगमय झालो। दुःख झेलावे कसे, ते कसे तोलावे, कसे सहन करावे आणि धीर धरून पुन्हा कसे जगावे। दुख को कैसे संभालना है, कैसे उसे आगे बढ़ाकर उसे रोकना है, या शाळेत शिकलो, इसी स्कूल में मैं ये सब कुछ पढ़ा हूँ। हे मी अनुभवाच्या शाळेत शिकलो, कारखान्याच्या झोतभट्टीत जसे पोलाद, पोलाद यानी लोखंड, तो जैसे कारखाना में जैसे पोलाद होता है, तसेच माझे आयुष्य यानी मेरा जीवन जो है शेकून घेतले। देखो हम लोखंड होता है उससे क्या करते हैं, आकार देने के लिए क्या करते हैं, गर्म करते हैं और फिर इसको ठोकते हैं, तो जो चाहिए वो आकार दे सकते हैं। वैसे ही मैंने क्या किया है, अपने जीवन को जो है पोलाद की तरह जो है तपतपाया है, तभी जाकर वो जो है जीवन जो है मुझे उसमें से कुछ सीखने के लिए मिला। 4 दिवसाचे अल्पसे आयुष्य जगताना 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेमध्ये गेले। मतलब ये 4 दिन की जिंदगी जीते समय 2 दिन जो है सुख की प्रतीक्षा यानी इंतजार में बिताए, वाट पाहण्यात खर्ची घातले आणि उरलेले 2 दिवस जे आहे हे दुःखात घेतले। मतलब कुछ पल मेरे दुख में बीते हैं
तो कुछ पल जो है सुख में बीते हैं, लेकिन ये जीवन भट्टी जो है, जो मुझे इस स्कूल में यहाँ बहुत कुछ सीखने मिला है, इस तरह से यहाँ पर कवी ने वर्णन किया आहे। पहा, या ठिकाणी कवीने सांगितले की प्रत्येक वेळी या झोतपट्टीत मी शेकलो गेलेलो आहे आणि पोलादाप्रमाणे आयुष्य माझे शेकले गेले आहे आणि यामध्ये मी 2 दिवस जे आहे वाट पाहण्यात गेलेले आहेत आणि 2 दिवस दुःखात गेले, म्हणजे वाट म्हणजे प्रतीक्षा करण्यामध्ये गेलेले आहे आणि 2 दिवस जे कशामध्ये गेलेले, दुःखात। अशा पद्धतीने या ठिकाणी कवीने जे आहे वर्णन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कविता असो किंवा पाठ असो, प्रत्येक वेळेला आपल्याला शब्दार्थ हे खूप महत्त्वपूर्ण असतात, कारण आपल्याला समानार्थी शब्दामध्ये प्रश्न विचारला जातो तर 1 मार्काला त्याला आपल्याला शब्दार्थ हे आले पाहिजे आणि कविता समजण्यासाठी सुद्धा सोपी जाते। तर या ठिकाणी पहा शब्द दिला आहे डोईवर, डोईवर म्हणजे डोक्यावर, जिंदगी म्हणजे आयुष्य, जीवन, बर्बाद, बर्बाद होणे म्हणजे नष्ट, सर्वस्व म्हणजे स्वतःचे अस्तित्व, दारिद्र्य म्हणजे गरिबी, गहाण, तारण मतलब गिरवी रखते ना, असे हम कहते हैं, गहाण ठेवणे, तारण ठेवणे, उंचावलेले, उभारलेले, हर घड़ी, प्रत्येक वेळी, हर समय बोलते ना, हर एक समय में, त्या हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, वाळविले म्हणजे सुकवले, वाळविले म्हणजे सुकवले, अगा, अगा म्हणजे अरे, पेलावे म्हणजे झेलावे आणि पोलाद, पोलाद म्हणजे लोखंड। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर शब्द दिलेले आहेत, हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे शब्द तुम्हाला 1 मार्कासाठी समानार्थीमध्ये सतत विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, बऱ्याच वेळेला आपण अभ्यास केलेला की एका वाक्यात उत्तरे आहे, चौकटी पूर्ण करा, असे विविध पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आता हा प्रश्न पहा कसा विचारला गेला आहे। प्रश्न पहिला, पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। मतलब आपको कविता दी जाती है और उसमें कुछ मुद्दे दिए गए, उस आधार पर जो है आपको क्या करना है, कृति करनी है। तो आपको परीक्षा में जो है कविता नहीं दी जाएगी, वहाँ पर आपको सिर्फ कविता का नाम दिया जाता है, जैसे 2 दिवस या कवितेचं नाव दिलं जाणार। मग यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीने कविता दिली जाणार नहीं, आपको कविता यहाँ नहीं लिखी गई होगी। क्या होगा, इस तरह से प्रश्न होगा, जैसे प्रश्न है देखो, प्रश्न पहिला, पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे, मुद्दे नीचे दिए गए उसके आधार पर हमें करना है। तो किस तरह से देखो, पहला प्रश्न कवितेचे कवी, पहला प्रश्न है कवितेचे कवी, दूसरा है प्रस्तुत कवितेचा विषय, तीसरा है कवितेतून मिळणारा संदेश, चौथा है कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ। फिर यहाँ कविता की 2 लाइनें दिए, मतलब इस तरह से आपको कविता के जो है प्रश्न दिए जाते हैं। अब ये कविता जो है आपको नाम दिया गया होगा 2 दिवस, फिर आपको इसके कवि कौन है ये पता होना चाहिए, उसका क्या विषय था, किस बारे में दिया गया वो पता होगा, उससे क्या संदेश दिया गया, इसीलिए हमें कविता को अच्छी तरह से समझना बहुत जरूरी है। तो हम ये कविता का भावार्थ देखे हैं तो आपके समझ में कविता आई होगी। अब हम प्रश्नों की ओर चलते हैं। पहला प्रश्न पहा, पहिला प्रश्न देख रहे हैं, कवितेचे कवी। मग आपल्याला अशाच पद्धतीने काय करायचं आहे, प्रश्न लिहायचा आहे आणि आपण पुढे लिहिणार आहोत। आता पहा, या ठिकाणी आपण पाहिले कवितेचे कवी ना, तर या ठिकाणी आपण काय लिहिले आहोत, नारायण सुर्वे, म्हणजे ह्याचे कवी कोण आहेत, नारायण सुर्वे आहेत, म्हणून या ठिकाणी असं समोर आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं आहे नारायण सुर्वे। आता दुसरा प्रश्न पहा, प्रस्तुत कवितेचा विषय। मग आपण विषयामध्ये लिहिणार आहोत काय, ही कविता कशा संबंधी आहे, तर कामगारांच्या आयुष्यातील वास्तव खडतर परिस्थितीचे चित्रण जे आहे यामध्ये केलेलं आहे। कामगारांच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण या कवितेत केलेलं आहे, हा जो आहे ते विषय आहे। पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे, कामगारांच्या आयुष्यातील वास्तव खडतर परिस्थितीचे चित्रण, म्हणजे हे काय आलं ह्या विषयामध्ये, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात। तीसरा प्रश्न है कवितेतून मिलनारा संदेश, इससे हमें क्या संदेश मिला है, तो यहाँ पर हम लोग लिखेंगे, तो आप लोग लिखना है, जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी, जीवन कितीही
प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते. अशा पद्धतीने हा जो संदेश आहे या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात. पुन्हा एकदा सांगते, लक्ष देऊन ऐका. जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हा जो संदेश आहे हा लिहिणार आहात. आता प्रश्न 4 पाहूया. कवितेतील 2 ओळींचा सरल अर्थ, मतलब यहाँ पर आपको 2 लाइनें दी गई है, उसका अर्थ लिखना है. कौन सी लाइनें हैं देखते हैं. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. तो यहाँ पर हमें क्या लिखना है, इसका अर्थ लिखना है. तो हम लोग लिखेंगे इसके बारे में. कारखान्याच्या झोतभट्टीत जसे पोलाद शेकले जाते. क्या लिखेंगे. कारखान्याच्या झोतभट्टीत जसे पोलाद शेकले जाते त्याचप्रमाणे माझे आयुष्य तावून सुखालून निघाले आहे. 4 दिवसाचे छोटेसे आयुष्य जगताना 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेमध्ये गेले आणि उरलेले 2 दिवस जे आहेत दुःखात गेले आहे. असं आपण या ठिकाणी अर्थ लिहिणार आहोत. आता प्रश्न 5 पहा. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. मतलब हमें इस शब्द के अर्थ लिखने हैं. रात्र, मित्र, अश्रू, चंद्र अशा पद्धतीने हे दिलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी पहा शब्द लिहून घ्यायचे एकाखाली एक. रात्र, मित्र, अश्रू आणि चंद्र. मग या शब्दांसमोर आपल्याला लिहायचं आहे. रात्रच्या पुढे आपण लिहिणार रजनी, मित्राच्या पुढे लिहिणार दोस्त, अश्रूच्या पुढे लिहिणार आसू आणि चंद्राच्या पुढे लिहिणार शशी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जे अर्थ विचारलेले असतात ते असे लिहायचे. म्हणजे तुम्हाला असं लाईनीत लिहायचं नाही, एकाखाली एक आले पाहिजे. म्हणजे शिक्षकांना नंबर देताना सुद्धा सोयीस्कर जातं, तुम्हाला सुद्धा याबद्दल कळू शकतं. तर असा या पद्धतीने हा जो प्रश्न दिलाय मुद्द्यांच्या आधारे हा तुम्हाला पूर्ण करायचा असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 कविता दिलेल्या असतात. आता या ठिकाणी 2 दिवस आहे, आणखी दुसरी कविता दिली असेल, दोन्हीपैकी कोणतीही एक लिहायची असते. हे लक्षात ठेवायचं आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढे पहा. आपण प्रश्न पाहत आहोत. एका शब्दात उत्तरे लिहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. नंबर 1 कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. तर या ठिकाणी आपल्याला शब्द काय येणार. हात. हे हातच माझे सर्वस्व या ठिकाणी दिले ना, म्हणून आपला हा शब्द काय येणार इथे हात हा शब्द येणार आहे. दुसरा आहे कवीचा जवळचा मित्र, मतलब करीबी दोस्त कौन था. अश्रू. काय शब्द येणार इथे अश्रू. आता पुढचा दुसरा प्रश्न पहा. चौकटी पूर्ण करा. मतलब चौकोन दिए है उसे पूर्ण करना है. तर डोक्यावर उरलेले उन्हाळे. डोक्यावर उरलेले या चौकटीत आपण शब्द लिहिणार आहोत उन्हाळे. चंद्राला दिलेली उपमा भाकरीची. चंद्र को किसकी उपमा दी गई है भाकरीची. याकडे हात तारण राहिले दारिद्र्याकडे. शब्द लिहिणार आपण इथे दारिद्र्याकडे. दरवेळी विचार केला दुनियेचा. झोतभट्टी शेकणारे पोलाद. प्रस्तुत कविता काव्य संग्रहातील, मतलब कौन से काव्य संग्रह से ली गई है. ऐसा गामी बाह्यम. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही जी आहे प्रश्नांची चौकटीमध्ये उत्तरे लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की या ठिकाणी आपण जो कविता पाहिलेली त्यामध्ये 2 दिवस कवितामध्ये लेखकाने भाकरीला जे आहे चंद्राची उपमा दिलेली आणि त्याच्या चंद्र शोधण्यामध्ये म्हणजे
भाकरी शोधण्यामध्ये, आणि भाकरी का लागते? पोट भरण्यासाठी. यामध्ये जिंदगी त्याची बर्बाद झालेली आहे. म्हणजे प्रत्येक कामगार जो आहे सतत काम करत असतो फक्त पोटासाठी, आणि त्याचं संपूर्ण जीवन जे आहे पोट भरण्यासाठी जे आहे व्यतीत होतं. आणि 2 दिवस तो विचार करतो की सुखाचे येतील आणि मी छानपैकी असं जीवन जगेल. परंतु आपण हे आयुष्यात जे काही शिकतो ते आपल्याला खूप मदत होतं जीवन जगण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सतत मेहनत करा आणि आपलं जीवन जे आहे दुसऱ्यांच्या जीवनासाठी खर्च करा, आणि त्यातून जो तुम्हाला आनंद मिळेल तो सर्वात उत्तम असेल, सर्वात चांगला असेल, मनसुख करणार असेल. चला तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ह्याच्यात. नमस्कार.